त्यामुळं इथं राहिलेले मराठी, तिकडे आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवानं राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना, नोकरीवर जाताना, व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडे आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे. बेसावध कोणी राहायचं नाही, इतक्या सावध भूमिकेत राहायचं. आता ही लढाई विजयाकडे होत. शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा, नोकरीला असला, व्यवसायात असला, मजुरीला असला, वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटाला म्हणतो मी, घंट्याला नाही, मिनिटाला मुंबईकडे, आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाधानी गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. ही कोणी विसरू नका. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, माजी सभापती, माजी सरपंच, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची. आता जात तुम्हाला जात सांभाळायची, जातीची सेवा करायची संधी आली. अशी संधी पुन्हा नाही. या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं, त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला, मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ह्यो शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो. शेवटी काही झालं, तुम्ही कोणत्याही पक्षात असलात, विरोधात असू किंवा सत्तेत असू, तुम्ही आमचे आम्ही तुमचे, हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधारीतल्या मराठ्यांना पुन्हा तीच शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी, राजकारणी मराठी. प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या. तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही. मनात काही मतभेद असेल तर ती वेळ नाही. त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी, राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या, लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे. पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे, कारण समाजावर संकट घोंगवतोय जाणून बुजून. आता मात्र समाज. तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे. जरांगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय आणि बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.